तर नमस्कार मित्रांनो, मी करण पाटील आणि माझा मित्र आदिनाथ शेळके. तर आमचा पहिला व्हिडिओ आहे आणि आम्ही आज चाललो आहे बोर्डेश्वरला, कारण की आज महाशिवरात्री आहे. तर मग आम्ही सकाळी जाणार होतो पण आम्हाला लेट झालं आहे. तरी पण आम्ही गाडी पण भेटत नव्हती आणि सकाळी उठलो आहे आम्ही, तर म्हणून आता गाडी भेटली. उठलो होतो गाडी नव्हती पण आता चाललो आहे, आता मग आम्ही दर्शन घ्यायला. तर मग आता आम्ही आहे इथे देव रोडच्या ब्रिजला. आता पुढे मावा लोक मित्रांनो, आम्ही हेल्मेट घ्यायचं विसरलो. लोक आहेत पण काय आमच्याकडनं हेल्मेट घरीच राहिलं. आता बघू आता काढायची. महाशिवरात्री सोडलं ते सोडलं, पकडलं तर मग मित्रांनो डायरेक्ट फोन आहे घरी विषय आला रे. थोडी आता गाडी मित्रांनो पळवायची वेळ आहे. मोबाईल ठेवा. तर काय तो आमचा पहिला व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओ आम्ही महादेवाचं दर्शनावस्था काढणार आहे. तिकडनं पहिला ब्लॉग चालू करणार आहे. तर मग काही चला मग तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. काही तुम्ही बघू शकता इथे मामू लोक नाही आहेत म्हणून आम्ही इकडनं रेस्क्यू झालो आहे. बच गए हाजी हाँ पैसा उड़ाने वाली हमको उड़ा के चली गई. पुढे आहेत बहुतेक. ती 20 रुपये द्यावं लागतं गाडी लावलं, पण आमच्याकडे ते पण नाही. हो हो, पार्किंगलाच एवढी गर्दी आहे. तर मग आम्ही गाडी कुठे लावणार त्याचा जरा इश्यू झाला आहे. तर बघू तिथे गेल्यावर. ते बघू शकता बोर्डेश्वरला जाण्यासाठी केवढी आहे, एवढी लोक आता रस्त्याने जाता एवढी आहे. पण तिथे गेल्यावर तर किती असणार आहे तुम्ही याच्यावरून विचार करू शकता. काहीच बघा इथे ॲक्सिडेंट झाला आहे बघा. एवढा मोठा काय इथे ॲक्सिडेंट झाला आहे. बघा इथे केवढी गर्दी चालू झाली, अजून तर आलो पण नाही आम्ही. अर्ध्या रस्त्यातच आहे ते, एवढी गर्दी चालू लांब आहे अजून. तर मग आम्ही आलोय इथे बोर्डेश्वरला. आता गाडी पार्क केली आहे 20 रुपये देऊन. आणि काही तुम्ही गर्दी बघा, गर्दी बघा काही एवढी गर्दी आहे ना, मरणाची गर्दी. आणि मूर्ती ते डोंगर मुंगळीच वाटत आहेत, एवढी गर्दी. तर काहीच बघा केवढी गर्दी आहे. पायथ्याला लय गर्दी म्हणून तिथं काढला नाही. आता आम्ही चालले वरती. तर मग गाईज वर येतो बघा, अंधार झालाय. आधी आता का घामच फुटलाय, तो बसल्याशिवाय आता काय राहत नसतो. अरे बसलाय का पण. धन्यवाद धन्यवाद, बस आमची जिरली. हो गायचा अंधार झाला आरामशीर. हे काका बघा म्हणतात राम राम करत जावा, राम राम बोलत जावा, राम राम नाम जप करत जावा. कसं येतं बघा चालत. दमलाय पा जीवर खाली झालाय का, एवढा लेट येतोय. तर मग आहेत आम्ही आलोय आता बोर्डेश्वरला. शेवटी आलो ना मित्रांनो. इकडनं आता गर्दी बघायची, काहीच गर्दी नव्हती नशिबानं. आम्ही रात्री आलो, आमचा निर्णय बरोबर आहे. कचरा कसे टाकतात लोक इथं, हे असं नाही केलं पाहिजे. इथे देवाचं स्थान आहे, स्वयंभू पिंड आहे. तर मग आहेत आम्ही बेलाचं पान घेतलंय. तर बेलाचं पान घेऊन चाललंय बघा हे बोर्डेश्वर मंदिर. तर इकडनं एंट्री, इकडनं आता गर्दी बघायच केवढी. तरी बघायच लाईन आहे शेवटी. खूप वेळ लागली ते आता आम्हाला दर्शन भेटायला. सकाळी कमीच गर्दी भेटली मित्रांनो. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. सकाळी तर खालून लाईन असते. एवढी गर्दी की इथं लोकांना चालता पण येणं झाले, एवढे रेटून गर्दी. मित्रांनो आलेलो आम्ही वरती, रात्रीचं व्ह्यू बघा. आणि कारण काय म्हणणे बाकी किती वेळ लागला होता दर्शनाला आलो भाऊ, किती वेळ लागतो. गर्दी पुढे भेटू आपण. कौन है ये लोग, कहां से आते हैं?
तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे याच ठिकाणी. आता आम्ही परत चाललेलो आहे. आता गर्दी कमी झालेली म्हणजे महाशिवरात्रीला रात्री आणि सकाळी पहाटेच नाही, रात्रीच परवडतं 6च्या नंतर. गर्दी थोडी लागती आता मी वरती बघतो, तिथे काहीच गर्दी नाही बघा. तर काही दर्शन घेऊन आता आम्ही चाललो या साईडला वर. आम्ही काही इथं चाललोय. इथे पुढे अजून एक काहीतरी काय रे इथे पुढे, इथे पुढे काय साधू लोक राहतात. साधू लोक राहतात, जायची गरज नाही. नको जायचं म्हणतो का त्यांचं आहेत लोक जाऊन ना देत नाही जायचं का? जिरली का? जिरायचं काय प्रश्न आता वरती परत झालं दर्शन झालं, विचार केला आणि लगेच आलो असं पाहिजे. लोक कुठून कुठून येतात आम्हाला तर दर आठवडे बोलवतात. आम्ही तिथेच राहतो देऊळ रोडला. तसं बघायला गेलं तर फक्त आम्ही बाईकवर येऊ शकतो. आमच्या घरापासून पण 6 किलोमीटर. काही आम्ही रोज आधी येत होतो रोज चढायला, पण त्यानंतर कॉलेजमुळे आम्हाला जमलं नाही. कॉलेजमुळे तर मग आम्ही परत यायचं बंद केलं. पण आज शेवटी शिवरात्रीच्या वेळी चालूच आता सकाळी प्लॅन होता पण सकाळी गाडी नाही भेटली. सकाळी काय झालं गाडीचा प्रॉब्लेम झाला नाही, तर सकाळीच आम्ही 3 वाजता येणार होतो मुहूर्तावर, नाही आलो. पहिला काही दगडावरनं चालता येत नाही वजनामुळे वजन कमी सगळे राहतात. आणि अशी म्हणजे साधू लोक आहेत ना, संन्यास घेतलाय ते लोक तिथे राहतात. इकडनं असं वर जायचं तिथे त्या साईडला. आता काय आता आम्ही चाललो घरी. इकडनं डायरेक्ट आता घरी. A few moments later. तर मग काही आता आम्ही चाललोय घरी. झालं मस्ती की दर्शन वगैरे, पोलीस पण होती तिथे, पण तरी एवढं काही झालं नाही सीन वगैरे. मग आता चाललोय घरी. रस्त्याला गर्दी बघा, गर्दी खूप होती काही. आता आम्ही खाली उतरलो तरी अर्धे जास्त 8 जण वर चढतायत दर्शनासाठी. 8:30 वाजले म्हणजे काय 10 वाजे 12 वाजेपर्यंत लोक काही थांबणार नाही. खूप गर्दी आहे. जास्त बोलू नाही शकत. मी गाडी ड्रायव्हिंग करतोय, रूल अँड रेग्युलेशन पाळायचे असतात. आज आमचं घरी हेल्मेट चुकून घरी राहिलेले समझ गया. समजून ना की आम्ही रूल्स अँड रेग्युलेशन पाळत नाही. फक्त एवढंच आहे की माझ्याकडे लायसन्स नाही. अच्छा. लायसन्स भेटेल आता याला. मार्च महिन्याचा बड्डे तर मग आता याला भेटेल लायसन्स. मग एवढी पोलिसांची भीती राहणार नाही. अरे मग पोलिसांसमोर आम्ही थांबू. 2000 years later. तर मग काहीच आम्ही घरी आलो आदिनाथच्या इथे पार्किंग घेतलेली आहे. तर काहीच पार्किंग घेतलेली आहे. मग आता आमच्यामुळं अख्खा चिखल झाला बघा. तेव्हा काहीच चिखल झाला. तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो याच ठिकाणी. आणि आता आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आणि कळालं की आता महाशिवरात्री दिवशी 6च्या नंतर जायचं. आरामशीर दर्शन वगैरे होतं. फक्त वरती जायला गर्दी लागते थोडी आम्हाला आहे ना 50% बघा ते मधला भाग आहे तिथपर्यंत जायला आम्हाला गर्दी लागली. गर्दी खूप होती. गर्दी तिथपर्यंतच होती. त्याच्या वरती गेलो ना आम्हाला लाईनमध्ये जास्त टाईम नाही लागला. पण आता काय पण बोला, पाय तर अशी वाट लागली पायाची, अशी कापतात ते. कारण की सवय नाही ना. आम्ही 3 महिन्यांनी गेलो, 3 ते 4 महिन्यांनी गेलो आम्ही परत कोरडेश्वरला. त्यामुळे आता थोड्या सवय नाही. जॉगिंग वगैरे पण आम्ही स्किप केली होती. उद्यापासून चालू आहे. हाच आम्ही ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.